नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मानिनी ही जीवाला म्हणत असते की तुम्ही दोघं तेवढ्यातच. तेव्हा जीवा आणि काव्या बोलू लागतात की आता आमच्यात तसं काहीही नाही आहे. काव्या म्हणते की मी खरंच पार्थवर खूप प्रेम करते आणि जीवाशी माझा आता कसलाही संबंध नाही आहे. त्यावर मानिनी म्हणते की तुमच्या दोघात काय सुरू आहे हे मला जाणून घ्यायचं नाही आहे, तर मला तुमचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे. तर मानिनीचं बोलणं ऐकून काव्या आणि जीवाला आता मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे आता नंदिनीने पार्थला फोन केलेला असतो आणि ती पार्थला म्हणत असते की तुम्ही प्लीज काव्याला ॲक्सेप्ट करा. काव्याचं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्या बहिणीला असं बघून मला खूप अस्वस्थ वाटतंय. तर इकडे पार्थ म्हणतो की तुम्ही जीवाला ॲक्सेप्ट करणार का? तर नंदिनी होकार देत म्हणते की हो, त्यांना मनवावं लागेल, पण मी ते करायला तयार आहे. त्याचमुळे पार्थ आता स्पष्टपणेच नंदिनीला म्हणतो की जर तुम्ही जीवाला ॲक्सेप्ट करायला तयार आहात तर मी सुद्धा काव्याला ॲक्सेप्ट करायला तयार आहे. नंदिनी म्हणते की आता आपण त्यांना एक संधी द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, पार्थ आणि नंदिनी जीवा आणि काव्याला संधी देणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.